वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ जयश्री चेरी डेव्हिड यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा सौ जयश्री चेरी डेव्हिड यांना श्री चेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक श्री संजय वामनतरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे शहरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय संजय वामनतरे यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. नमस्कार। आज माझ्याकडे एक असा माणूस आहे जो पैशाला श्रीमंत करतो। म्हणजे जनरली लोक पैशाने श्रीमंत होतात, पण हा माणूस असा आहे की तो पैशाला श्रीमंत करतो। गणेश डोळस आज माझ्याबरोबर आहेत आणि गेल्या 23 वर्षांपासून ते फिनान्शियल मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करतायत। अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारचं त्यांचं ज्या काही थिअरीज आहेत त्या अतिशय इंटरेस्टिंग आहेत आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्याच फिनान्शियल प्लॅनिंगसाठी ते खूप लाभदायक ठरू शकतं। गणेश सर, सर्वप्रथम स्वागत। द नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत। म्हणजे कालच अगदी आमचं त्यांचं बोलणं झालं की असं आपण करू शकतो का। इमिजिएटली ते मला म्हणाले की फारच आवडेल आणि आम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत। सर, तुम्ही आता माझ्या इंट्रोमध्ये मी सांगितलं की तुम्ही पैशाला श्रीमंत करता। लोक जनरली पैशाने श्रीमंत होतात, तुम्ही पैशाला श्रीमंत करता, काय आहे? नॉर्मली माणसं पैसे कमवतात आणि त्यामुळे ते श्रीमंत होतात, पण कधी कधी आपण हे लक्ष देत नाही की आपले जे कमवलेले पैसे आहेत ते जर आपण योग्य ठिकाणी गुंतवले तर आपले पैसे सुद्धा श्रीमंत होऊ शकतात। आणि ही जेव्हा पैशाची श्रीमंती गुंतवल्यावर येते त्यामुळे माणूस अजून अधिक श्रीमंत होतो। आणि आम्ही ते पैसे कसे श्रीमंत होतील हे त्यांचं पूर्ण फायनान्शियल सर्कल कंप्लीट करून आम्ही ते करतो। फायनान्शियल सर्कल काय आहे? फायनान्शियल सर्कल म्हणजे सर एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्याकडे हवा। तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलेला हवं। म्हणजे आता प्रोटेक्शन हा एक वेगळा विषय आहे, इन्व्हेस्टमेंट हा वेगळा विषय। म्हणजे डिटेल्ड मध्ये आपण जेव्हा त्यांचं नीड, त्यांची काय गरज आहे हे जेव्हा अनालिसिस करतो आणि आम्ही काही प्रश्न विचारतो, ऑब्व्हियसली डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरला जर तुम्ही सत्य नाही सांगितलं तर तो त्याप्रमाणे तुम्हाला औषध देणार नाही। तसंच आम्ही फायनान्शियल डॉक्टर आहोत, आम्ही जे काही प्रश्न विचारू त्याची जर तुम्ही शक्यतो योग्य प्रश्न उत्तर द्यायचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला एकदम अचूक निदान देऊ शकतो ज्याच्यातनं तुमचे फायनान्शियल गोल कम्प्लीट होतील। गेल्या काही वर्षांमध्ये मी बघतो आहे की फिनान्शियल प्लॅनर्सचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। काय कारण आहे? ह्याला कारण आहे की सर फायनान्शियल अवेअरनेस वाढले। ओके, ही अवेअरनेस पूर्वी नव्हती आणि पूर्वी असे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स पण एवढे अवेलेबल नव्हते जेवढे आता आहेत। म्हणजे काही ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्स पूर्वी होते, पोस्ट ऑफिस किंवा बँक एफडी। आज आता परिस्थिती अशी आहे की हे जे ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना हे इन्फ्लेशन बीट करत नाहीत। आणि आताच्या काळात जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते बहुतेक सगळे इन्फ्लेशन बीट करतात, प्रामुख्याने म्युच्युअल फंड। आता तुम्ही आजपासून मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी कधी म्युच्युअल फंडची ऍडही पाहिली नसेल। अगदी सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे। आपण म्हणतो म्युच्युअल फंड सही आहे बट मेरे पास नाही आहे। अरे सो खूप जण म्हणतात अरे म्युच्युअल फंड सही, टीव्हीवर दिसतं म्युच्युअल फंड सही आहे, पण मी घेतलाय का? आणि त्यासाठी मी एका योग्य मार्गदर्शकाकडनं घेतलाय का, त्याला महत्व आहे। बरोबर आहे। सो त्यासाठी ही अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आज फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर्सचं पण महत्व वाढलेलं आहे की जे तुम्हाला परफेक्ट तुमच्या गोल पर्यंत
तुम्हाला घेऊन जातात. तुम्ही अनेक वर्ष म्हणजे जवळपास 23 वर्षांचा तुमचा अनुभव आहे, जो एक इंडियन इन्व्हेस्टर आहे, मिडल क्लास आय एम टॉकिंग अबाउट, तुमच्या आमच्यासारखा जो इंडियन इन्व्हेस्टर आहे, हा खरंच व्यवस्थित गुंतवणूक करतो का? की किती टक्के लोक असं अगदी परफेक्ट अशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग करतात आणि किती लोक असे माझा मामा आला, काका आला, भाचा आला वगैरे 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 आले आणि म्हणून मग मी त्याला नाही म्हणायचं नाही म्हणून मी काहीतरी त्याला देतो आहे, अशा प्रकारच्या गोष्टी अनेकदा घडत, आमच्या बाबतीत पण त्या घडलेल्या आहेत. येस. तर काय तुम्ही गेल्या 23 वर्षांचा तुमचा अनुभव काय याच्यातला? इन्व्हेस्टमेंट एक जो इंडियन मिडल क्लास जो माणूस करतो हा नॉर्मली 90% इमोशनल डिसिजन्स घेतो. आणि नेहमी बघितलेत जे तुम्ही काका मामा भाचा बोललात त्यांच्याकडनं घेतलेल्या इन्व्हेस्टमेंट्स या प्रॅक्टिकली बघायला गेलं तर 90% फेल होतात. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल डिसिजन घेता एका व्यवस्थित डिस्ट्रीब्युटरला तुम्ही त्याचं ओपिनियन घेऊन, तेव्हा तुमच्या डिसिजन्स चुकण्याची शक्यता खूप कमी असते, कारण का त्यांनी प्रॉपर अनालिसिस केलेलं असतं. बरोबर. आता काय फरक आहे डिस्ट्रीब्युटर आणि आपल्या इमोशनल ज्यांच्यावर आपण अटॅच आहोत त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट करण्यात, तर ते खूप काळ टिकत नाहीत. ते पार्ट टाइम म्हणून आलेले असतात. ते काहीतरी 2-4 क्लायंट्स अक्वायर करतात आणि त्याच्यानंतर नाही जमत म्हणून ते निघून जातात आणि मग त्यामुळे आपल्यासारखे इन्व्हेस्टर्स ऑर्फन होतात आणि त्यांना योग्य दिशा मिळत नाही. पण तेच एक जो एक्सपर्ट आहे तो शेवटपर्यंत तुमच्यावर चालत राहतो. बरोबर. आता जर तुम्ही विचारलात की भारतातले किती लोक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट करतात, तर हा टक्का खूप दुर्दैवी आहे, पण तो लोकांना माहिती पडणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड बद्दल बोलला तर फक्त 8% लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे ते प्रॉपर करतात नाही करतात वेगळा भाग आहे. 8% म्हणजे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यातले फक्त 8%. हा टोटल जनतेच्या म्हणजे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स म्हणजे आपली 145 करोडची जनता आहे, पण सगळेच काही इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. पण जी अर्निंग पॉप्युलेशन आहे त्यातले फक्त 8%च लोक म्युच्युअल फंड मध्ये करतात. म्हणजे इट इज अ व्हेरी ह्यूज स्कोप आणि अवेअरनेस करण्याची आपल्याला खूप गरज आहे. आणि मला वाटतं अशा थँक्स टू यू म्हणजे तुमच्या अशा प्रोग्राम्समुळे लोकांपर्यंत मेसेज पोहोचतोय, ही अवेअरनेस होते की त्यांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. गेल्या आता तुम्ही तुमच्या याच्यात बोलात की गेल्या 8 वर्षांमध्ये अचानक ही बूम आलेली आहे म्युच्युअल फंडची. काय याचं कारण आहे? मेन इन्फ्लेशन बीट करणारं आताच्या तारखेला जे आहे इन्स्ट्रुमेंट, ते इथे तुम्हाला मी खूप चांगली गोष्ट सांगतो. सेन्सेक्सची गोष्ट आहे. 8 वर्ष ना, आता या गोष्टीला जवळ 47 वर्ष झाली. म्हणजे का आता 8 म्युच्युअल फंड आलं कधी ऍक्च्युअली इंडियामध्ये? म्युच्युअल फंड आलं सर खरं युटीआयने सुरुवात केलं, म्हणजे ते 80s मध्ये आलेलं. पण खरा बूम झाला 1990s पासून. 1991 पासून म्युच्युअल फंड हा कन्सेप्ट लोकांना कळायला लागला आणि पॉप्युलर झाला गेल्या 10-12 वर्षात. पण 1990 पासून आहे. आता जे मी तुम्हाला सांगत होतो सेन्सेक्स बद्दल, तो सेन्सेक्स सुरू झाला 1979 साली. म्हणजे आजपासून एक 46-47 वर्षापूर्वी 100 पॉईंटने सुरू झालेला सेन्सेक्स आता ऑलमोस्ट कालची क्लोजिंग बघितले तर 75,000वर काल गेली. जरा मार्केट चांगलं वर गेलं म्हणून 1700. सो त्यामुळे 75,000 झाली. तो ऍव्हरेज रिटर्न काढलेत ना तर हे 15% एवढ्या 47 वर्षात. कुठलं इन्स्ट्रुमेंट सर असं आहे की ज्यांनी गेल्या 47 वर्षात ऍव्हरेज 15% वर्षानुवर्ष रिटर्न? सो मुद्दा असा आहे सर, 15% ऍव्हरेज रिटर्न म्युच्युअल फंड पण देत आहे गेले कित्येक वर्षात. आणि उलट म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही टाकलं तर ते 18-19% जातात, कारण का तिकडे एक एक्सपर्ट फंड मॅनेजर असतो, आमच्यासारखा डिस्ट्रीब्युटर असतो, तो तुम्हाला योग्य स्कीम निवडून देतो. एक्झॅक्टली. तुम्ही बोलता बोलता मगाशी सुद्धा बोलत होतात की मी ना डॉट्स कनेक्ट करायचं काम करत असतो. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले जे काही डॉट्स असतात हे कनेक्ट करायचं काम मी करत असतो. एक्झॅक्टली काय? तर काय होतं सर, आम्ही ना इन्व्हेस्टरच्या अवेअरनेससाठी काही प्रोग्राम्स घेतो, म्हणजे पिरियडिकली 3 महिन्यात 6 महिन्यात एक. आणि तिथे आम्ही इन्व्हेस्टर्सला त्याचं महत्व समजावून सांगतो की इन्व्हेस्टमेंट कशी करावी, का करावी, किती करावी. आता ह्याच्यात आम्ही काय आमचे फॉर्म्युले सांगतो आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टर्सला असं वाटतं की अरे मला आता हे सगळं कळलं, आता मला नॉलेज तर आलं, मग आता मी स्वतः करतो ना. सो हे जे डॉट्स आहेत ना, हे म्हणजे जे इन्व्हेस्टर्सचे गोल आहेत ते त्याला माहिती आहेत की मला हे गोल आहे, हा गोल आहे, पण तो गोल अचीव्ह कसा करायचा. कनेक्टिंग द डॉट्स. करेक्ट. हे एक एक्सपर्ट डिस्ट्रीब्युटर आमच्यासारखा करू शकतो की जो तुम्हाला तुमच्या जर्नीला पूर्ण तुमच्याबरोबर साथ देतो आणि त्यात तुमचे डॉट्स कनेक्ट करून ते तुमचे गोल्स तुम्हाला अचीव्ह करून देतो. सो फक्त नॉलेज कामाचं नाहीये सर, त्याच्यावर एक्सपिरियन्स कामाचा आहे. सो ऍज अ इन्व्हेस्टर, ऍज अ क्लायंट, प्रत्येकाकडे नॉलेज असतं. आज
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे, खूप काही गोष्टी व्हॉट्सअपवरनं कळतात. पण त्याचा अर्थ असं नाही की त्या गोष्टी कळल्या आणि तुम्ही त्या केल्या तर तुम्हाला साध्य होईल. म्हणजे अभिमन्यू सारखी अवस्था होऊ शकते. एंट्री पॉईंट माहिती आहे, बाहेर कसं निघायचं हे माहित नाही, तिथे तुम्हाला आमच्यासारखा एक डिस्ट्रीब्युटर हेल्प करतो, जो तुम्हाला एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुमचे डॉट्स कनेक्ट करतो आणि त्यातनं तुम्हाला सेफली तुमच्या जर्नीपर्यंत पोहोचवतो. तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं त्यांनी मला की जर तुम्ही सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे त्यांचा प्रश्न मला एकदम हादरवून टाकणारा होता. त्यांनी मला प्रश्न असा केला होता की तुमच्या अकाउंटमध्ये 700 करोड आहेत का? आणि त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे ते. काय आहे 700 करोडचं काय आहे? सर आहेत का 700 करोड? नाही आहे, पाहिजेत मला ऍक्च्युली. सर मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगतो की तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी मी तुम्हाला 700 करोड तुमच्या अकाउंटमध्ये देऊ शकतो. पण त्यासाठी तुमच्यामध्ये 2 क्वालिटीज असणं गरजेचं आहे, एक डिसिप्लिन आणि एक पेशन्स. आता याची स्टार्ट कुठे होते माहितीये का सर? आता आपल्या एज मध्ये नाही होऊ शकणार, पण याची स्टार्ट मी न्यू जनरेशन, कमिंग जनरेशनला सांगतोय की जेव्हा बाळ जन्माला येतं ना तेव्हा लगेच त्याची 1000 रुपयाची SIP काढा आणि ती 60 वयाचा होईपर्यंत चालू ठेवा. मध्ये बंद करायची नाही. त्याला सांगायचं की मध्ये काही झालं, तू जिथपर्यंत कमवायला लागत नाहीस मी भरीन, कमवायला लागल्यावर तू भले कितीची इन्व्हेस्टमेंट कर, हे 1000 रुपये कंटिन्यू ठेव आणि 60 वर्ष सतत ठेव. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आपलं काम करते आणि त्याच्यात ना 18 ते 19% म्हणजे बोलू नाही शकत असं ओपनली, 12%च्या वर बोलायला आम्हाला अलाउड नाहीये, पण एवढ्या लॉंग टर्म मध्ये 18 ते 19% मिळतात आणि त्याच्या बेसिसवर 700 करोड रुपये सहज होतात. आता हे सर आपले का नाही झाले तुम्ही नाही विचारतात, पण मी तुम्हाला सांगतो, कारण का माझ्या वडिलांकडे तर 1000 रुपये नव्हते आजपासून 47-48 वर्षापूर्वी. मला माहित नाही तुमच्या वडिलांकडे असतील सुद्धा, माझ्या वडिलांकडे नव्हते. जर त्यांनी ते 1000 रुपये टाकले असते ना, आज माझं वय वर्ष 48 आहे, नाही म्हटलं तरी माझ्याकडे सर 61 करोड रुपये असते, जे नाही येतील. कारण का ते तेव्हा नव्हते वडिलांकडे म्हणून, पण आता प्रत्येक वडिलांकडे 1000 रुपये करेक्ट आहे आणि ते करू शकतात. तुम्ही आता तुमच्या बोलण्यातच तुम्ही म्हणालात की इन्व्हेस्टरकडे एक तर डिसिप्लिन असली पाहिजे आणि पेशन्स असला पाहिजे. त्याच्याने किती मोठा फरक पडू शकतो, काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर ना, आता जे वॉर काइंड सिच्युएशन आहे आपली फेब्रुवारी पासून, तेव्हा खूप काही वादळ चालू आहे ऑलरेडी. सगळीकडे सगळं काही वादळ आलंय, हलतंय, सगळा प्रॉब्लेम आहे. आणि त्यात जे इन्व्हेस्टरने जास्त मुवमेंट केली, म्हणजे तिथे त्याचं टॅलेंट दाखवलं ना, तर ते जहाज बुडणार. असं समजून झालं की समुद्रातनं जहाज चाललंय, वादळ आलंय, लाटा खूप जोरात येत आहेत, ज्या आता येत आहेत इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये, फायनान्शियल मार्केटमध्ये, आणि त्यात तुम्ही हलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच बुडू शकता. इथे तुम्हाला एकच क्वालिटी, पेशन्स. करेक्ट. आणि पेशंटली वेट करणं. टाइम विल पे यू. येस सर. ओके. डिसिप्लिनचं किती महत्व आहे या सगळ्यामध्ये? सो खूप महत्व आहे, कारण डिसिप्लिनची जर टोटल केलीत ना सर, डिसिप्लिन हे जे स्पेलिंग आहे तर टोटल कम्स टू 100. हो, करून बघा कधी. टोटल कम्स टू 100. D फॉर 4, म्हणजे D ला अल्फाबेटिकली 4 नंबर आहेत, असं जर आपण टोटल केलं इट कम्स 4. सो सॉरी 100. सो देर आर ओनली 2 क्वालिटीज इन अवर लाईफ, डिसिप्लिन अँड ऍटिट्यूड. या 2 गोष्टींची टोटल 100 येते. बाकी कशाची टोटल 100 येत नाही. करून बघा, एक तर जास्त येतील किंवा कमी येतील. सो तुमचं राईट ऍटिट्यूड पाहिजे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आणि तुमची डिसिप्लिन पाहिजे. ह्या जर 2 गोष्टी असल्या ना सर, खूप छान प्रकारे. तिसरा शब्द या डिस्कशन मध्ये टाकलेला आहे, ऍटिट्यूड. येस. काय ऍटिट्यूड असला पाहिजे? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. ओके. जसं आता पैसे इन्व्हेस्ट केल्यावर खूप सारे जण भेटतात आणि काय होतं सर, हा मार्केटमध्ये 2 गोष्टी खूप काम करतात, एक फिअर आणि एक ग्रीड. आता ज्या प्रकारचं आपलं इन्व्हेस्टमेंट जर्नी, म्हणजे माझे जे क्लायंट्सने आता जानेवारी किंवा डिसेंबर 2025 पासून, डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पासून जर्नी माझ्यावर सुरू केल्या ना, त्यांच्या मनात फिअर आलेली की माझे पैसे मी टाकतोय पण ते वाढतच नाहीयेत. बरोबर. तर त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की तुझा दृष्टिकोन, म्हणजे ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन बघण्याचा, किंवा तुझा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेव. कारण का डेटा सेज अँड हिस्ट्री सेज की पैसे कधीच म्युच्युअल फंड मध्ये 5 वर्षाच्या वर आहेत तर ते कधीच मायनस मध्ये आलेलेच नाहीयेत. इट इज अ हिस्ट्री, इट इज अ ट्रॅक रेकॉर्ड, प्रूव्हन रेकॉर्ड. पण लोक कशासाठी येतात? 2-3 वर्षासाठी. तर आम्ही त्यांना सांगतो की सर प्लीज तुम्ही येऊच नका. म्युच्युअल फंड इज नॉट मेंट फॉर यू फॉर 3 to 5 years. इट इज मेंट फॉर मिनिमम 7 years. आणि मग त्याच्या पुढे जर तुम्ही ठेवले तर तुमचे पैसे नक्की वाढतील. म्हणून ऍटिट्यूड हे तुमचं पॉझिटिव्ह पाहिजे. ओके.
आम्ही सर इन्व्हेस्टरच्या सायकोलॉजीवर काम करतो, ओके. मानसिकतेवर. बरोबर. पैसे सगळ्यांकडे आहेत, हम्म. पण ते पैसे इन्व्हेस्ट करण्याची पहिली मानसिकता. बरोबर. म्हणजे लोकांकडे आहेत पण ती अजून भीती वाटते, हम्म. करू का, तर कसं करू. म्हणजे आता थोडक्यात तुम्ही आता पाणी पिलात, मी पण पितो, आणि ते ओके. पाणी कसं पितो ते बघा. आपण सिप घेतो, बरोबर. पण आपण ती पण SIP आहे. इन्व्हेस्टमेंट मध्ये सिप करतोय का. राईट. हा. सो तुम्ही जसं पाणी सिप सिप करत पिता थोडं थोडं, तसं इन्व्हेस्टमेंट पण सिप सिप करत करा ना. तो हे जे छोटे छोटे ब्लॉक्स आहेत ना, ते सर आम्ही अवेअरनेस थ्रू काढण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. आता तुम्ही म्हणालात की मार्केटमध्ये फिअर अँड ग्रीड या 2 फॅक्टर्सवर मार्केट चालत असतं. ओके. सो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला जर का इन्व्हेस्टमेंटची जर्नी ही लॉंग टर्म मध्ये करायची असेल, तर हाऊ टू ओव्हरकम दिस फिअर अँड ग्रीड. त्याच्यासाठी सर फक्त एकच गोष्ट आहे, आमच्यासारख्या एक्सपर्टचा हात घट्ट पकडून ठेवा, अगदी घट्ट. पण तरीही येतच ना. आता हे जे काही युद्धाचं वादळ आलं, याच्यामध्ये अनेक जण हल्ले अक्षरशः की अरे काय ते मार्केट एवढं खाली 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 चाललं होतं. 84,000 वरनं 72 पर्यंत चाललं, आता परत थोडंसं रिकव्हर झालेलं आहे. राईट. सामान्य माणूस जो असतो तो थोडासा हलतो, थोडासा गोंधळतो, थोडासा त्या विचारात पडतो. त्यावेळेस हाऊ टू, अगेन माझा तोच प्रश्न आहे की हाऊ टू ओव्हरकम फिअर अँड ग्रीड. ठीक आहे सर, मला एक सांगा, आता साखरेचा भाव काय चालू आहे 1 किलोचा? माहित नसावं आपल्याला, आपण नसेल घेत, पण एक 40-50 रुपये ऍव्हरेज असेल. ओके. बरोबर. ही जर 20 रुपयाला मिळाली तर तुम्हाला 20 रुपये किलोला मिळाली तर तुम्ही काय कराल? घाबराल नाही, जास्त घ्याल ना. हो. मार्केटच्या बाबतीत असं उलट का घडतं? जेव्हा ती गोष्ट 85,000 ना 75,000 आली आहे, तर विकत घ्यायची ना, कमी मध्ये मिळते. सो आम्ही या गोष्टीवर काम करतो. ही जी फिअर आहे, इथे सेल लागतो तेव्हा आपण बरोबर जाऊन वस्तू विकत घेतो, महाग असल्यावर आपण घेत नाही. तसंच इथे पण मार्केटची पण हीच सायकोलॉजी आहे की आता सेल लागलाय, इन शॉर्ट मार्केटमध्ये सेल लागलाय. आता काही लोकांना काय वाटतं माहितीये का, सर हाच राईट पॉइंट आहे का, दिस इज द राईट टाइम. तर मी ना त्यांना माझ्या या हाताचं एक्झाम्पल देतो. आता मार्केट इथे आहे, लोकांना काय वाटतं अजून खाली जाईल, मग ते इथे येतं, म्हणतो अरे बापरे इथे घ्यायला पाहिजे होतं, पण तो अजून खाली जायचं वाट बघतो आणि मग मार्केट इथे येतं, आणि आपल्यासारखा नॉर्मल माणूस इथेच विकत घेतो. बरोबर आहे, खरी गोष्ट. आणि मग ते इथे जातं. सो दिस इज मार्केट सायकोलॉजी. आता कुठे आहे म्हणजे जर का हा माझा हात जर पकडला, हे कोणीच सांगू शकत नाही सर की मार्केटचा हा राईट टाइम आहे की नाही. म्हणजे आता मी पुढचं, तुम्ही आता म्हणतोय आम्ही अनुभवी डिस्ट्रीब्युटर आहोत, देन मग तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे, आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे. आता माझा हात जर का मार्केट पकडला तर आता मार्केट कुठे आहे? सो मी म्हणेन आता मार्केट इथे आहे, समजून चला. असं एक एक्झाम्पल घेऊया. आम्ही आमच्या इन्व्हेस्टर्सला काय सांगतो की तुमच्या हातात काय, इन्व्हेस्ट करणं. आता तुमच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे. मी तुम्हाला या मार्केटमध्ये आणि या मार्केटमध्ये कुठे आणि कसे इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे आम्ही काय इन्शुअर करतो की जरी मार्केट फॉलिंग असलं तरी त्यांचं असं अलोकेशन करावं की जर मार्केट 10% पडतंय तर तुमच्या पोर्टफोलिओला फक्त 4% लॉस होईल. म्हणजे असंही काही लोक पोर्टफोलिओ डिझाईन करतात की मार्केट 10% पडलं आणि तुमचा पोर्टफोलिओ 15% पडतोय. पण आम्ही इन्शुअर करतो की त्याच्यामध्ये असं अलोकेशन प्रॉपर द्यावं की ज्याच्यातनं त्याला लॉस होईल पण तो कमीत कमी होईल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कॅन वी टाइम द मार्केट? वी कॅनॉट. ऍज अ एक्सपर्ट ऑल्सो आय कॅनॉट, ऍज अ इन्व्हेस्टर ऑल्सो यू कॅनॉट. याच्यात एक सर छोटीशी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. एका फंक्शन मध्ये ना असं म्हणजे माणसं सगळी बसलेली होती आणि एक माणूस सगळ्यात पाठी बसलेला, स्टार्टर्स वाला आला, प्लेट्स घेऊन तो पुढून आला आणि त्यांनी सगळ्यांना स्टार्टर दिली आणि थोड्या वेळ ते स्टार्टर संपले. पाठच्याला असं वाटलं जो माणूस बसला त्याला की अरे मी पुढे बसायला पाहिजे, तो पुढे जाऊन बसला. पुढच्या वेळेला जो स्टार्टर वाला तो पाठून आला. आता तो बोला अरे गंमत आहे तर मी मध्येच जाऊन बसतो. तो मध्ये जाऊन बसला आणि पुढच्याला जे स्टार्टरवाले आले ते एक पुढून आला आणि एक पाठवून आला आणि मध्ये येईपर्यंत संपले. सो इट इज अबाउट टायमिंग एनिथिंग. सो यू कॅनॉट टाइम द मार्केट. आपल्या हातात काय आहे, रादर दॅन टायमिंग द मार्केट यू स्पेंड टाइम इन द मार्केट. आम्ही हे नेहमी म्हणतो. ओके. सो ते तुम्ही टाइम स्पेंड करा अँड टाइम विल पे यू. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग विल पे यू. हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बद्दल मगापासून तुम्ही बोलता आहात. आणखी सुद्धा बरेच काही लोक अनेकदा हेच सांगत असतात की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. एखादं थोडक्यात छोटंसं उदाहरण द्या आणि त्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना कंपाऊंडिंगची जी काही पॉवर आहे ती समजावून सांगा. हे उदाहरण एका गोष्टीतनं देईन परत. एक राजा आणि एक साधू यांच्यामध्ये एकदा
चेसची स्पर्धा लागली बुद्धिबळाची, आणि राजा खूप गर्विष्ठ होता, त्याला असं वाटायचं मला कोणीच हरवू शकत नाही. त्या दिवशी नेमका तो संत त्याला हरवतो आणि राजा म्हणतो की तुला माग काय मागायचंय ते. आता चेस मध्ये ना टोटल 64 बॉक्स असतात बरोबर. तो संत म्हणतो की राजा मला जास्त काही नकोय, मला प्रत्येक बॉक्स मध्ये ना तांदळाचे दाणे दे आणि आदल्या बॉक्स मध्ये जे ठेवलेले असतील त्याच्या डबल पुढच्या बॉक्स मध्ये करायचे. पहिल्या बॉक्स मध्ये 1 दे, मग 2 दे, मग 4 दे. राजा म्हणतो सिंपल आहे एकदम, म्हणजे ह्याच्यात काय मोठंच आहे. पण जेव्हा तो जवळजवळ 16व्या बॉक्स मध्ये पोहोचतो तेव्हा काही लाखो क्विंटल मध्ये धान्य त्यांनी लावलेलं असतं तिकडे, आणि जेव्हा 64th बॉक्सला पोहोचतो तेव्हा अख्ख्या देशाचं धान्य कमी पडेल ना एवढं धान्य त्याला त्या संताला द्यावं लागतं. दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, जी दिसताना सुरू होताना छोटी वाटते पण जशी जशी ती पुढे जाते ती मल्टिप्लिकेशन मध्ये जाते ना सर. रोज वाढते रोज वाढते रोज वाढते. सो त्याला वेळ द्यावा लागतो. वेळ द्यावा, अगदी बरोबर आहे. हेच ना, आता म्युच्युअल फंडचं असं वारं ना एखाद्या वादळासारखं, एखाद्या सुनामी सारखं वाहत आहे ऍक्च्युली आता. आणि ह्या सगळ्या या वादळामध्ये लोक आता ना म्युच्युअल फंड मधली माझी गुंतवणूक म्हणजे मी आता सेफ आहे असं वाटायला लागलेलं आहे. पण या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही सांगू शकता इन्शुरन्सकडे लोकांचं दुर्लक्ष होतंय का आता, की काय वाटतंय तुम्हाला याच्यात? सो 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर. इन्व्हेस्टमेंट हा प्रकार पूर्ण वेगळा आणि प्रोटेक्शन हा पूर्ण वेगळा. इन्शुरन्स हा प्रोटेक्शनच्या अंडर येतो, आणि माझं एक त्रिसूत्री आहे जी मी माझ्या क्लायंट्सला सांगतो. HIP, TIP आणि SIP. जरा सांगा. येस. पहिलं HIP बोललो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन. तुमचा ऍडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे का? ऍडिक्वेटचा अर्थ ऍडिक्वेट जो तुमच्या मंथली इन्कमच्या मिनिमम 15 ते 20 टाइम्स असायला हवा. 15 to 20 टाइम्स. आणि जर वय जास्त असेल तर तो 25 to 30 टाइम्स असायला हवा. टर्म इन्शुरन्स प्लॅन TIP हा तुमच्या इन्कमच्या आणि एजच्या हिशोबाने मिनिमम 15 to 20 टाइम्स ऑफ युअर अॅन्युअल इन्कम असायला हवा. आणि लास्ट पॉइंट SIP. SIP किती असायला हवी? तुमच्या मंथली इन्कमच्या मिनिमम 15 to 25%. म्हणजे माझं जर का 100 रुपये इन्कम असेल तर मी 25 रुपयाची SIP करायला पाहिजे. रेकमेंडेड आहे. पण आता काही लोक म्हणतात हो माझी आहे ना SIP, आणि ते 1000 रुपयाची असते. मग त्याच्यातनं काय त्याचा गोल नाही कम्प्लीट होणार ना. तुम्ही जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला प्रॉपर, म्हणजे आता एखादा गेम खेळताय आणि जर त्याचे रूल प्रॉपर फॉलो केलेत तर तुम्ही जिंकण्याची शक्यता जास्त असते. पण जर तुम्ही गोल पोस्ट न लावता गोल केलेत तर तुम्ही नाही जिंकणार ना. फक्त तुम्ही बॉल इकडून तिकडे माराल. प्रत्येक SIP ही गोल बेस्ड असली पाहिजे का? मी म्हणेन असली पाहिजे, आणि याच्यामध्ये शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म गोल असले पाहिजे. म्हणजे मी माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टरला सांगतो की फक्त फ्युचरसाठी नको इन्व्हेस्ट करूस, प्रेझेंट मध्ये पण जगायला शिक. आता प्रेझेंट मध्ये जगायचं म्हणजे काय, जग खूप सुंदर आहे, पूर्ण जग बघून घे. मी त्यासाठी एक SIP करायला सांगतो. प्रवासासाठी दरवर्षी तू फिरायला गेला पाहिजे. एक लॅविश ट्रिप विथ युअर फॅमिली, 2-3 लाख रुपये तुझ्या अकाउंटमध्ये दर वर्षाला आले पाहिजेत. तुझ्या इन्व्हेस्टमेंट मधनं तू फिरायला गेला पाहिजेस. जेव्हा 60-70 वयाचे व्हाल तेव्हा म्हणजे तोंडात दात नसतील तेव्हा किती रामाचं नाव घेतलं तरी ते राम राम नाही ऐकायला येत, लांब लांब ऐकायला येतं. आणि ते सगळे लांब लांब जात जातं. तेव्हा त्या पैशाचा काय उपभोग? तू आत्ता उपभोग घे त्या पैशाचा. आणि तुझ्या उतार वयामध्ये पण तुझ्याकडे पैसे एवढेच हवेत की ज्याच्याने तुझी मीठ भाकरी चालेल, तुझी जी लाईफस्टाईल होती नॉर्मल मध्ये तू चालेल, तू कोणावर डिपेंडंट नाही राहणार. पण सगळेच गोल पोस्टपोन नका करू. म्हणजे मी 60 वर्षाचा होईन तेव्हा मी स्वित्झर्लंडला जाईन आणि मी गोव्याला जाईन, नको आता जा ना. त्याचं प्रयोजन पण आपण करतो. सो आपण या शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट साठी पण आपण एक SIP सांगतो की ही 1000 रुपयाची SIP यासाठी, ही 3000 रुपयाची SIP त्यासाठी. जर त्या SIP ला नाव दिलं तर ती गोल साठी काम करते. जर रॅन्डमली SIP केली किंवा रॅन्डम इन्व्हेस्टमेंट केली तर सर त्याला काही लॉजिक उरत नाही. इथे एक मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या घरी कुठलाही शुभप्रसंग होतो तेव्हा आपण देवाला पहिला नैवेद्य दाखवतो. अगदी बरोबर. आपण जेवून झाल्यावर नाही दाखवत. बरोबर आहे. का आपण देवाला पहिला दाखवतो? गाईला का, गोमातेला का आपण पहिला घास देतो? हेच कारण आहे. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत लोकांचं नेहमी चुकीचं आणि उलटं घडतं. ते महिन्याचे इन्कम येतात आणि त्याच्यातनं काय उरले का इन्व्हेस्ट करतात. नका करू. पण आता अवेअरनेस झाली आहे आताच्या जनरेशन मध्ये. म्हणजे माझ्याकडे सगळ्यात मॅक्झिमम SIP डेबिट डेट 1 तारीख आणि 5 तारीख आहे. पगार आला का लगेच जातात इमिजिएट. म्हणजे आता काळ बदललाय. 7 तारखेला मला मेसेजेस येतात एवढे गेलेले. बस
पण ते 15 तारखेला असेल तर ते मग ते उरलेले पैसे 20 तारखेला असेल तर उरलेले पैसे, तसं ते नाही करावं. सो इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य द्या. बरोबर आहे. आणि ते तुम्ही त्याला प्राधान्य दिलं ते तुम्हाला रिझल्ट पण देईल. हे फरक पडतोय या सगळ्या याच्यामध्ये Yes. आता गेल्या काही वर्षांमध्ये मी Yes. बघतोय. म्हणजे आता अनेकदा आपल्या अवतीभोवती जे खूप मोठ्या प्रमाणात आपला जनसंपर्क असल्यामुळे आता तरुण पोरांमध्ये सुद्धा आता ही अवेअरनेस आलेली आहे की इन्व्हेस्ट करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. SIP बद्दल हे आलेली आहे, अवेअरनेस आलेली आहे. तुम्हाला काय जाणवतंय? मी म्हणेन सर खरंच आलेली आहे. म्हणजे लोकांना वाटतं की आताची जनरेशन खूप स्पेंड करते, पण ती खूप सेव्हिंग पण करते. थँक्स टू ऑल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अँड ऑल, की ते त्यांना एनकरेज करतात. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये असे किती ऍप्लिकेशन्स असतील जे आपल्याला खर्च करायला भाग पडतात. एखाद दुसरं ऍप्लिकेशन ठेवा जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायला भाग पडतात. पण हे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये न्यू जनरेशनच्या आहे, कुठल्या ना कुठले तरी ऍप आहे. त्यातनं ना त्यांना ती एक सवय लागली. बरोबर. फक्त ती स्ट्रक्चर्ड वे मध्ये करायची असेल ना तर ते तुम्हाला एक ह्युमन थ्रू करा. म्हणजे माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जे काय करता ना एका माणसाला मध्ये ठेवा आणि त्याच्या थ्रू करा. उद्या हा माणूस तुम्ही नसताना तुमच्या फॅमिलीला हेल्प करेल. कारण का काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे पासवर्ड्स हे आपल्या बरोबरच निघून जातात. हो बरोबर आहे. जर आपण सांगितलं, आणि कोण पासवर्ड सांगतं? आपल्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला माहित नसतो, तर त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा कसा माहिती असेल? करेक्ट आहे, बरोबर आहे. सो तुम्ही काय करा, एका माणसा थ्रू करा आणि तो असा माणूस करा जो सिरियस आहे त्याच्या लाईफमध्ये आणि तो Right. एक्सपर्ट आहे आणि जो कनेक्टेड आहे तुमच्या फॅमिली. मला सांगा तुम्ही एक चांगला इन्शुरन्स ऍडवायझर किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कसा आयडेंटिफाय करायचा. पहिल्याच भेटीत त्याच्याकडनं इन्व्हेस्टमेंट करू नका, त्याच्यावर बोला. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण ऐकलं ना तर आपलं नॉलेज वाढतं. आपण जो बोललो तर आपलं नॉलेज कधी वाढत नाही. त्याला बोलू द्या. त्याच्या बोलण्यात ना तुम्हाला त्याचे नॉलेज कळेल, त्याचे क्लायंट्स कळतील, त्याचा पोर्टफोलिओ कळतो, त्याची स्ट्रॅटेजी कळते. आणि मग एवढी तर आपल्याला सदसद विवेक बुद्धी आहे की आपल्याला त्याच्या बोलण्यावर कळतं की बाबा हा ह्याचं नॉलेज आहे, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याचा स्टाफ किती आहे, त्याच्यावर किती जण इन्व्हेस्टेड आहेत, किती जणांनी विश्वास ठेवलाय, काय करतोय, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर सर तुम्हाला सहज कळेल. इमोशनल डिसिजन घेऊ नका. बरोबर. मगाशी पण तुम्ही हेच म्हणाला, हेच बोलतो आणि मी नेहमीच बोलतो, इमोशनल डिसिजन घेऊ नका. कारण का तुम्ही पैसे कमवताना सर घाम गाळून कमवता आणि ते तुमच्या हार्ड अर्न मनी आहेत, ते एका इमोशनल डिसिजनमुळे पूर्णपणे खड्ड्यात जाऊ शकतात. बी प्रॅक्टिकल. अगदी अगदी बरोबर. त्यामुळे असं कोणाला हा आला कर सुरू, मी माझ्यावर किती इन्व्हेस्टर्सला बोलले सर सॉरी मी अशी इन्व्हेस्टमेंट करत नाही. म्हणजे अंडर इन्शुअर्ड आणि अंडर इन्व्हेस्टमेंट हा रूल माझ्याकडे नाहीये. मी तुम्हाला काही सूत्र दिलेत, त्या सूत्रात तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं डॉक्टर बरोबर तुम्ही डिबेट करत नाही तसं प्लीज माझ्यावर पण डिबेट करू नका. आय एम युअर फायनान्शियल डॉक्टर. डॉक्टरने सांगितलं पॅरासिटीमॉल घेतो, तुम्ही घेता, तुम्ही तिथे विचारत नाही मी का घेऊ. डॉक्टर म्हणतो तू डॉक्टर का मी डॉक्टर. तसंच आमच्या बाबतीत आहे. कधी कधी आम्हाला रूढ व्हावं लागतं. सगळ्याच गोष्टी गुडी गुडी होऊन चालत नाहीत. गोड बोलल्याने जर समोरच्याचं नुकसान होत असेल तर मी बोलत नाही, मी स्पेसिफिकली बोलत नाही. कधी कधी समोरच्याला पिंच होईल असं बोलतो आणि तिथूनच त्याचे पैसे वाढतात. आपले वडील पण जेव्हा मुलाला शिस्त लावतात तेव्हा ते गोड बोलून लावून आधी प्रयत्न करतात, नाही तर मग थोडंसं टफ व्हावं लागतं. तसं आम्ही पण आमच्या क्लायंट्स बरोबर असतो. रिअल इस्टेट, गोल्ड की म्युच्युअल फंड्स किंवा म्युच्युअल फंड्सच कुठला पर्याय निवडला पाहिजे आधी? आधी म्हणण्यापेक्षा मिळून सगळे पर्याय असले पाहिजेत. ओके. तुमची इन्व्हेस्टमेंट ही नेहमी डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. फक्त रिअल इस्टेटमध्ये नसावी, फक्त गोल्डमध्ये नसावी आणि फक्त म्युच्युअल फंडमध्ये नसावी. म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही इक्विटी स्कीम्स आहेत, काही डेट स्कीम आहेत, काही गोल्ड स्कीम आहेत, काही लिक्विड फंडच्या स्कीम आहेत. त्याच्यामध्ये एक प्रॉपर अलोकेशन तुमचं केलं गेलं पाहिजे. एक सिम्पल फॉर्म्युला 100 मायनस युअर एज. तुमचं जे एज आहे 100 मधनं मायनस करा आणि तेवढं तुम्ही इक्विटी एक्सपोजर घ्या म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे जर समजा माझं एज 50 आहे तर मला 50% इक्विटी बेस्ड स्कीम मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करायची. मग त्याच्यानंतर जे डेट मार्केट मधल्या स्कीम आहेत, म्हणजे आता फॉर दॅट एक्सटेंट फिक्स डिपॉझिट मध्ये पण करू शकता. त्याचे काही ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत ते वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्या डेट स्कीम आपल्या म्युच्युअल फंड मध्ये पण अवेलेबल आहेत, लिक्विड फंड्स पण अवेलेबल आहेत. सो तुमचा जो प्रश्न आहे की मी या तिघांपैकी कुठे करू, तर मी म्हणून सगळीकडे करा. जसं तुमचा आहार हा संतुलित पाहिजे तसं तुमची इन्व्हेस्टमेंट पण पूर्णपणे बॅलन्स पाहिजे, संतुलित पाहिजे. आणि ती आयडेंटिफाय करण्याचं, कारण का प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रकृती, तसं ती आयडेंटिफाय करण्याचंच आमचं काम आहे. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सजेशन देतो. एक काळ गेला सर की मी फक्त रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो, कारण का बुमिंग सेक्टर होतं. आता तो काळ राहिला नाहीये. आता रिअल इस्टेट मधले टाकलेले पैसे 12 ते 15 वर्षानंतर डबल होतात. मी मगाशी सांगितलेला रूल ऑफ 72 त्याच्यात टाका, म्हणजे 72 डिवायडेड बाय 15 करा. रेट ऑफ इंटरेस्ट कळेल तुम्हाला किती टक्के येतोय.
म्युच्युअल फंडमध्ये 12% जरी रेट ऑफ इंटरेस्ट काढला तरी 6% पैसे डबल होतात. सो रिअल इस्टेटचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत ते फक्त दिसतात, यू कॅन फील दॅट इन्व्हेस्टमेंट. पण इमर्जन्सी आली आणि तुमचा 2 करोडचा फ्लॅट असेल, तुम्हाला 10 लाख हवे असतील तर तुम्ही बाथरूम नाही विकू शकत, बरोबर आहे. तुम्हाला पूर्णच विकावं लागेल. अगदी बरोबर. आणि आजच्या तारखेला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये 2 करोडचा फ्लॅट विकणं रातोरात नाही विकला जात. अगदीच नाही झालं. 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष. शिवाय तुम्ही नसताना जर प्रॉपर्टीच्या वाटण्या करून गेलात आणि जर तुम्हाला 2 मुली आहेत आणि एकच फ्लॅट होता किंवा एकच प्रॉपर्टी होती, 2 मुलांमध्ये जर त्याची विभागणी करायची असेल तर आजकाल कोणाचीच मतं एक नाहीयेत. ते असं पण म्हणत नाहीत की ठीक आहे, हो आहे तसाच ठेव, भाड्यावर देऊ आणि अर्धे अर्धे घेऊ. नाही, ते विकायला लावतात आणि मग ते डिस्प्यूट्स होतात. पण तीच जर इन्व्हेस्टमेंट आज तुमची म्युच्युअल फंडमध्ये असेल, एका बटनावर तिसऱ्या दिवशी अकाउंटमध्ये पैसे, 2 वर्किंग डेज, 2 वर्किंग डेज, मॅक्झिमम 3 वर्किंग डेज, दोघांच्या अकाउंटमध्ये इक्वल पैसे येतात. विषय क्लिअर. सो फ्लेक्झिबिलिटी आहे. शिवाय लिक्विड असेट आहे असं मी म्हणू शकतो ऍज अगदी कम्पेअर टू रिअल इस्टेट. सो तो रेंटचा वगैरे काळ गेला सर, किती प्रयत्न करा 3%च्या वरती नेट यील्ड येत नाही, नाही येत. ऍप्रिसिएशन होत नाही, मग तो काळ संपलाय. हम्म. रिअल इस्टेट असावं, तुमचं एक राहतं घर असावं, एकच राहतं खरं. एक राहतं घर. दुसरं घर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर नका घेऊ, एकच राहतं घर घ्या आणि बाकीचे पैसे एका प्रॉपर लिक्विड मध्ये जे फ्लेक्झिबल आहे तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करा. अदरवाईज आणि एक ऑफिस, बहुतेक जण मला विचारतात सर ऑफिस स्वतःच घेऊ का, म्हणतो नाही, मारवाड्यासारखं वागा. बिझनेस नेहमी दुसऱ्याच्या पैशावर करावा. तुम्ही ऑफिस घेणार म्हणजे तुम्ही 1-1.5 करोड किंवा 50 लाख रुपये टाकणार, हा स्वतःचा पैसा आहे. अगदी बरोबर. तुम्ही भाड्यावरच तुमचं ऑफिस असलं पाहिजे, असा माझा सिद्धांत आहे. तर मग तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण स्वतःचे पैसे टाकू नका. तेच पैसे 1 करोड रुपये तुम्ही अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये टाका जे तुमचे 12% वाढतील, 15% वाढतील, जे काय द्या ना. त्याच प्रॉपर्टीचं 25,000 ते 30,000 रुपये भाडं असतं. उरलेले पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हल्ली एक नवीन प्रकार आलेला आहे, डिजिटल गोल्ड. हा, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून ते कितपत योग्य आहे? डिजिटल गोल्ड हा खरंच एक चांगला प्रकार आहे. म्हणजे आता त्याच्या कम्पॅरिझन मध्ये बोललं तर फिजिकल गोल्ड. आपण फिजिकल गोल्ड म्हणजे दागिने नाही, कारण का दागिनेत केलेली गुंतवणूक ही गुंतवणूक नसते, ती इमोशनल गुंतवणूक आहे. म्हणजे आतापर्यंत कुठल्याच नवऱ्याने बायकोची माळ किंवा बांगड्या विकून इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे वसूल नाही केले, बायको विकून देत नाही विकू देत. सो फिजिकल गोल्ड म्हणजे काय की कॉईन घेतलं, वळं घेतलं, बिस्किट घेतलं ते. पण त्यात काय होतं, आपल्याला ते सांभाळण्याची भीती असते, ते सांभाळावं लागतं. मग तुम्ही ते सांभाळण्यासाठी काय करता, तुम्ही लॉकर करता, त्याचे रेंट देता, डिपॉझिट देता, म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली त्याची कॉस्ट वाढवता. बरोबर. जेव्हा फिजिकल गोल्ड कोणा ज्वेलरकडनं विकत घेता, प्रत्येकाची प्युरिटी वेगवेगळी असते. आता नॉर्मली बिस्किटमध्ये 99.9% असते, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण रेट प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. अगदी तो एक मुद्दा झाला. दुसरा, जेव्हा तुम्ही विकता तेव्हा परत प्रत्येकाचा रेट वेगवेगळा असतो. विकत घेताना फिजिकल गोल्डमध्ये आता काय झालंय की इम्पोर्ट ड्युटी जी होती ती 6% आता 15% केली आहे. बरोबर. टू कंट्रोल द बाईंग. आणि जीएसटी 3% लागतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा 1 लाख रुपयाचं गोल्ड विकत घेता तेव्हा ते ऍक्च्युली तुम्ही 1,18,000 रुपये पे करता, तुम्हाला गोल्ड मिळते 1 लाखाचं. डिजिटल गोल्ड मध्ये ही गोष्ट होत नाही, तिथे काहीच लागत नाही. तिथे तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जीएसटी लागत नाही. कारण का होतं काय, तुम्हाला ते फिजिकली हातात मिळत नाही, ते डीमॅट स्वरूपात तुमच्या अकाउंटमध्ये पडलेलं असतं आणि ते युनिट्स मध्ये बाईंग होतं. म्हणजे जशी म्युच्युअल फंडची युनिटमध्ये बाईंग होते तशीच तुमची डिजिटल गोल्डची पण युनिट्स मध्ये बाईंग होते. आता रेट जर समजा 1,50,000 रुपये फिजिकल गोल्डचा भाव आहे, तर डिजिटल गोल्डचा भाव 1,50,000 रुपये नसतो. तो पर्टिक्युलर स्कीम ज्या कुठल्या एएमसीची असेल, कुठली एएमसी असो, कोटक असो, एसबीआय असो, एचडीएफसी असो, त्यांची जी स्कीम आहे त्याप्रमाणे त्याचा युनिटचा पर युनिटचा भाव असतो 50 रुपये, 100 रुपये, 80 रुपये. मग तुम्ही जेवढे पैसे गुंतवता तेवढ्या रुपयात जेवढे युनिट्स मिळणार आहेत ते युनिट्स तुमच्या अकाउंटमध्ये येतात. आता यात फायदा काय माहिती, अगदी तुम्ही 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. काय बोलताय? अगदी 100 रुपयापासून. मग ते डेली बेसिसवर करा, डेली बेसिसवर पण अलाउड आहे. अगदी दिवसाला 100 रुपये टाका, कठीण नाहीये. महिन्याला 100 रुपये टाका, म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी मध्ये काय सुरुवात करा. अगदी बरोबर. सो ते तुम्ही गोल्ड मध्ये सुरू करू शकता. शिवाय इम्पोर्ट ड्युटी तुमची वाचवली, जीएसटी वाचवली, प्युरिटी इम्प्युरिटीचा प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा विकायचं असेल तेव्हा या माणसाकडे हा रेट, त्या ज्वेलरकडे तो रेट, हा नाही, इंडेक्सवर जो रेट दिसतोय त्याप्रमाणे तुमचे पैसे येतात आणि परत बटन दाबलं का दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे. एकदम परफेक्टली पारदर्शक व्यवहार आहे. म्हणून डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंटचा आता जे ट्रेंड आहे हा वाढलाय. आणि मी नेहमीच म्हणतो ट्रेंड इज युअर फ्रेंड. जो ट्रेंड चाललाय ना त्याला तुमचा मित्र बनवा
आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा, तो तुम्हाला नक्की फायदा देईल. आता सध्या डिजिटल गोल्डचा ट्रेंड चालू आहे. माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की डिजिटल गोल्डमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळणार. गोल्डने आतापर्यंत हिस्टॉरिकल रिटर्न्स आहेत 9 ते 9.5% खाली दिलेच नाहीयेत. आता 11-11.5% दिसतात बिकॉज लास्ट 1 वर्षापासून रॅली झाली. बरोबर. अदरवाईज 9-9.5% एक सेफ असेट मध्ये चांगली गोष्ट आहे. तर हे होते श्री गणेश तुळस सर. आज वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. विशेषतः म्युच्युअल फंड सही है किंवा मग गोल्ड, डिजिटल गोल्ड, म्हणजे आज आमच्यासाठी सुद्धा ही एक वेगळ्या प्रकारची एक इन्फो होती ही. आणि वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही आज आमच्याशी बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ जयश्री चेरी डेव्हिड यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा सौ जयश्री चेरी डेव्हिड यांना श्री चेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक श्री संजय वामनतरे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे शहरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय संजय वामनतरे यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.